नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कॉम्पिटेटिव्ह फार्मा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, बघा लक्षात घ्या, DMERचा आपल्याकडे एक पेपर अवेलेबल आहे 2023चा. त्याचे 2 शिफ्ट अवेलेबल आहेत. तर आज आपण काय करणार आहोत, त्यातली जी एक शिफ्ट आहे त्यामधलं फार्मसी पार्टचं विश्लेषण आपण काय करणार आहोत आज बघणार आहोत. ठीक आहे. तर फार्मसीमध्ये काय काय प्रश्न आले होते त्याचं डिस्कशन आणि त्याचं विश्लेषण, आणि तिथं तुम्हाला काय काय करणं गरजेचं आहे, आणि महत्त्वाचे सगळे प्रश्न पेपरमध्ये आलेले या ठिकाणी क्वेश्चन्स आहेत. फक्त मी त्या ॲनालिसिस पर्पजनं हा व्हिडिओ घेतलेला आहे. ठीक आहे. जे नवीन असतील त्यांनी काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जास्तीत जास्त लोकांना काय करायचं आहे, आपल्या चॅनलचं लिंक जी आहे ती शेअर करायची आहे. ठीक आहे. तर चला तर मग चालू करूया DMR पेपर 2023 फार्मसी क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस, जे की तुम्हाला अभ्यास करण्यासाठी खूपच हेल्पफुल राहील. ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये 1 बाय 1 क्वेश्चन्स मी तुम्हाला या ठिकाणी सांगेन आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी त्याचं आपण विश्लेषण पण बघूया. ठीक आहे. आता मोड तुम्ही कोणता सिलेक्ट केला आहे पेपरमध्ये लँग्वेज जी आहे ती मराठी आणि इंग्रजी असे दोन्ही भाषे आहेत. ठीक आहे. तर तुम्ही शक्यतो इंग्लिश जर सिलेक्ट केलं तर येणारे सगळे प्रश्न फार्मसीचे इंग्लिशमध्येच राहतील. ठीक आहे. आणि मग मराठीचे मराठीत राहतील, इंग्रजीचे इंग्रजीमध्ये राहतील, गणित बुद्धिमत्ता दोन्ही भाषेत असेल. ठीक आहे. बघा पहिला प्रश्न, आधी तर काही मराठीत प्रश्न आलेले आहे ते पण आपण लक्षात घेऊया. ग्लायकोलिसिस प्रक्रियेतून अल्प प्रमाणात ऊर्जा मिळते जी ज्या एककात मोजली जाते. ओके. म्हणजे एनर्जी कोणत्या फॉर्ममध्ये मोजली जाते हे सगळ्यांना माहीत आहे. ATP, ॲडोनोसिन ट्राय फॉस्फेट, त्यालाच काय म्हणतो आपण, ATPच्या फॉर्ममध्ये काय मोजले जाते, एनर्जी मोजली जाते. ओके. आता हा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. ATPच्या फॉर्ममध्ये काय केलं जातं, एनर्जी मोजल्या जाते. आता लक्षात घ्या, तुमच्या सिलेबस कॉपीमध्ये तुम्ही म्हणताल बायोकेमिस्ट्री तर नाही आहे, हा प्रश्न कसा पडला. एक जनरल सायन्सचा एक पॉईंट आहे, त्याच्यामध्ये इन जनरल काही ज्या गोष्टी असतात बेसिक, तर त्या तुम्हाला काय करावे लागतात. तर त्यालाच हा प्रश्न टच होतो. ठीक आहे. तर तुम्ही बेसिक जे आहेत डेफिनेशन्स, पाथवेज वगैरे, त्या बेसिक गोष्टी काय करायच्यात त्या ठिकाणी करायच्यात. दुसरा प्रश्न आहे बघा. दुसरा प्रश्न आहे, डॅश डॅश कॅन बी डिफाइंड ॲज ए केमिकल सबस्टन्सेस ऑफ अ नोन स्ट्रक्चर अँड अदर दॅन द न्यूट्रियंट ऑर इसेन्शियल डायटरी इन्ग्रेडियंट. म्हणजे असा केमिकल सबस्टन्सेस जो की इसेन्शियल डायटरी इन्ग्रेडियंट्स सोडून, ओके, इसेन्शियल डायटरी इन्ग्रेडियंट्स म्हणजे आपले जे व्हिटॅमिन्स आहेत, प्रोटीन्स आहेत, कार्बोहायड्रेट्स आहेत, फॅट्स आहेत, त्याच्यातून जे काही न्यूट्रिएंट्स वगैरे आपण डिफरंटली घेतो डाएटमधून, ते सोडून केमिकल एजंट असा कोणता आहे असं विचारलेलं आहे. ओके. तर जे की स्ट्रक्चर माहीत असतं, आपण नोन स्ट्रक्चर, तर त्याला काय म्हणतो आपण, ड्रग म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, ड्रग म्हणतो. ठीक आहे. तर इथं तुम्हाला वेगळी पण डेफिनेशन येऊ शकते. ठीक आहे. वेगळी डेफिनेशन कशी येऊ शकते, तुम्हाला ड्रगची डेफिनेशन, these are the chemical agent that are intended for prevention, cure, treatment, mitigation. ओके. अशा पद्धतीची पण पुढच्या परीक्षेमध्ये डेफिनेशन त्या ठिकाणी काय होऊ शकते, येऊ शकते. ठीक आहे. तर त्या दृष्टिकोनानं पण तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात घ्यायच्या आहेत गोष्टी. ठीक आहे. तर 1 बाय 1 ह्या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या पाहिजे आणि ह्याचे 1 लायनर बनवून ठेवा. जे काही गोष्टी होत आहेत त्याचे काय करायचे, तुम्हाला 1 लायनर सगळ्यांचे बनवून ठेवायचे आहेत. ठीक आहे. आता इथं मेडिसिन एक डेफिनेशन विचारलं. मेडिसिन म्हणजे काय, जेव्हा तो ड्रग मॉलिक्यूल एक केमिकल सबस्टन्सेस आहे अदर दॅन डायटरी, त्याला ड्रग म्हटलेले आहे. पण जेव्हा तो ड्रग मॉलिक्यूल ॲज अ ट्रीटमेंटसाठी आपण वापरतो तेव्हा त्याला मेडिसिन म्हणायचं. ओके. आणि बाकीचे टॅबलेट सिरप हे डोसेज फॉर्म झाले. मग ठीक आहे, हे काय झाले, डोसेज फॉर्मच झाले. बघा पुढचा प्रश्न, प्रभाग युनिट स्तरावर औषधांचा साठा करण्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते सत्य नाही. बघा, आता मेडिसिनचा साठा करायचा आहे प्रभाग किंवा युनिट स्तरावरती.
ठीक आहे. तर बघा हॉस्पिटल फार्मसीमध्ये वेगवेगळे सेक्शन्स असू शकतात, वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला ड्रग डिस्ट्रीब्यूट करावं लागतात वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये. सेंट्रल फार्मसी असते, सेंट्रल फार्मसीमधून सब फार्मसीमध्ये जातात, ठीक आहे. सॅटेलाईट फार्मसी आहे, ओके. मोबाईल फार्मसी, वेगवेगळे कन्सेप्ट आहे. तर त्या ठिकाणी मेडिसिन काय करतात, सेंट्रल फार्मसीमधून जात असतात. तर खालीलपैकी बघा, आता लक्षात घ्या, तेल आणि तत्सम पदार्थ गरम उकळल्यासाठी तेलाचा आणि औषधाचा काय संबंध आहे इथं, तर ते सत्य नाही. इथं पहिलंच आन्सर आपल्याला लक्षात येते, तेलाचा आणि औषधाचा काय संबंध आहे, ठीक आहे. प्रभारीकडे तिच्या किंवा त्याच्या प्रभागातील युनिटमधील वापरासाठी नियंत्रित औषध बाळगण्याचा कायदेशीर अधिकार असतो. हो, बरोबर आहे तिथं, कारण की त्याचा हेड कोण असतो, फार्मासिस्ट असतो, रजिस्टर मेडिकल फार्मासिस्ट, मिनिमम क्वालिफिकेशन डी फार्म, हे नोंदणी करण्यासाठी आवश्यक आहे आणि 500 तासाचा जो आहे तो अनुभव आवश्यक असतो, एक्सपिरियन्स, तर ती नोंदणी होत असते फार्मासिस्टची. तर ते रजिस्टर फार्मासिस्ट असतील तर ते त्यांना अधिकार आहे. विष व इतर औषधापासून पूर्णपणे दूर ठेवले पाहिजे. विष, पॉयझन, अदर मेडिसिनपासून काय केलं पाहिजे, दूर ठेवलं पाहिजे आणि त्याच्यावर विषारी पदार्थ असे चिन्हांकित केले पाहिजे, ठीक आहे. पॉयझनस सबस्टन्स असतील तर वी हॅव टू मेन्शन दॅट द पॉयझनस सबस्टन्स इज देअर, ठीक आहे, ते मेन्शन केलं पाहिजे. प्रत्येक कंटेनरला साठवणुकीच्या पुरेशा सूचनासह स्पष्टपणे योग्यरित्या लेबल लावले पाहिजे, ठीक आहे. लेबलिंग करणं कंपल्सरी गरजेचं आहे, ठीक आहे. तर ह्या संदर्भातला हा प्रश्न होता. तर लक्षात घ्या, तुमचं कम्युनिटी फार्मसी आणि सोशल फार्मसीच्या अंतर्गत हे सगळे पॉईंट्स येतात. कम्युनिटी फार्मसी बी तुम्हाला करणं गरजेचं आहे. डेंटल फार्मॅकोलॉजीवरती प्रश्न आहे बघा, ठीक आहे. काय प्रश्न आहे, दंत औषधशास्त्रातील संबंधित खालीलपैकी अचूक पर्याय कोणता, ओके. अचूक म्हणजेच काय, बरोबर, हे कन्फ्युजन करायचं नाही, ओके. दंत विषय काय, ती केवळ हिरड्यांचा तपास आणि त्यावरील उपचाराच्या संबंधित वैद्यकीय शाखा आहे. फक्त हिरड्याचा तपास होतो का, नाही, सगळ्या माऊचा दाताचाच होतो. ती केवळ दाताचा तपास आणि त्याच्यावरील उपचाराशी संबंधित शाखा आहे. ती कान, नाक, मुख, गुहिकेचा तपास आणि उपचार, कान नाकाचा नाही संबंध. ती एक वैद्यकीय शास्त्राची दात आणि मुख गुहिकेचा तपास करणारी त्यावरील उपचारासंबंधी वैद्यकीय शाखा आहे. तपास करणं आणि उपचार करणं हे दोन्ही काम आहेत तिथं. इथं काय दिले, केवळ तपास दिले, शब्द बघा, केवळ तपास. गडबडी म्हणजे आपण केवळ तपास करेक्ट करायला बसलो. आपल्याला पुढचं वाचा आधी. डेंटल फार्मॅकोलॉजीमध्ये काय, मेडिसिन, ओके, डायग्नोसिस, ट्रीटमेंट, प्रिव्हेन्शन, क्युअर, सगळ्या गोष्टी, ओके. त्याला ओव्हरऑल काय म्हणतो आपण, दंत वैद्यकशास्त्र म्हणतो, डेंटल फार्मॅकोलॉजी म्हणतो, ठीक आहे. पुढचं बघा, डेंटल फार्मॅकोलॉजीचा पॉइंट तुम्हाला करण्यासाठी एक के.डी. त्रिपाठीचं त्यांचं एक त्याच प्रकाशनाचं एक पुस्तक आहे, ते तुम्ही करू शकता डिटेलमध्ये व्यवस्थित करण्यासाठी. भारतात कोणत्या वर्षी अन्न सुरक्षा कायदा मानक मंजूर करण्यात आले, ओके. फासाय म्हणतो आपण, ओके. फूड सेफ्टी स्टँडर्ड अथॉरिटीचे जे आहे, जी की आपल्याला लायसन देतं फूडचं, ठीक आहे. फूडचं लायसन ह्याच्या अंडरखाली दिलं जातं. 2006ला काय झालेले, हे मंजूर झाले. आता हे पॉईंट तुम्ही म्हणताल ह्याचा काय संबंध आहे आपला, FDA नावाचा एक पॉईंट आहे, फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन आपल्याला, ठीक आहे. त्याच्या अंतर्गत ह्या गोष्टी बेसिक माहीत पाहिजे FDAच्या अंतर्गत. पुढचं आहे, मोठ्या प्रमाणातील औषधांचा साठा कोणत्या तापमानाला, ओके. बघा, जास्तीत जास्त ड्रग स्टोरेज कोणत्या टेम्परेचरला असतात असं विचारले, ठीक आहे. आता सगळ्याच टेम्परेचरला ड्रग स्टोरेज असतात, तुम्हाला माहिती आहे, वेगवेगळ्या टेम्परेचरला असतात, पण मॅक्स साठा जे 15 ते 20 ह्या टेम्परेचरला काय करणे आवश्यक आहे, म्हणजे बाकीचा मॅक्झिमम साठा. मग तुमचे व्हॅक्सिन्स वगैरे असतील, ठीक आहे, 2 डिग्री सेल्सिअस ते 8 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान असतील, ठीक आहे. काही डीप फ्रीजमध्ये असेल, मग वेगवेगळे कूल टेम्परेचर काय, रूम टेम्परेचर काय, तो चार्ट तुम्हाला काय करायचं तिथं करायचा आहे, ठीक आहे. औषध द्रव्य आणि औषध प्रसाधन अधिनियम 1940, ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940च्या कलमांतर्गत मी तुम्हाला सांगतोय काय काय करायचं आणि काय काय प्रश्न आलेले आहेत. तर सौंदर्य प्रसाधन या शब्दांची व्याख्या आता लक्षात घ्या. सुरुवातीलाच काय केलेले व्याख्या दिलेल्या आहेत, तर त्याच्यात कलम दिलेले आहेत, ठीक आहे. तर आता तुम्हाला परीक्षेत प्रश्न काय आलाय की सौंदर्य प्रसाधनाची व्याख्या कलम 3 मध्ये आहे. तर तिथं काय करायचं, DNC ऍक्ट मध्ये जेवढे कलम दिले त्या प्रत्येक कलमात काय आहे, ठीक आहे, आणि जेवढे चॅप्टर दिले प्रत्येक चॅप्टर मध्ये काय आहे हे करून घ्यायचं, ठीक आहे. हे तुम्हाला पुढच्या आता येणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वाचं असेल. ह्यावेळेस ह्याच्यावर विचारला, येणाऱ्या परीक्षेत चॅप्टरवर विचारतील,
किंवा अजून एखादं महत्त्वाचं कलम विचारतील ते एक लिस्ट बनवा, कारण की आपल्याला 2च ॲक्ट परफेक्ट करायचे. ठीक आहे, आपल्याला 2 ॲक्ट परफेक्ट करायचे जेणेकरून 2 ते 3 मार्क त्या ठिकाणी आपल्याला मिळाले पाहिजे. ठीक आहे, तर काय करायचं तुम्ही, कलम आणि त्याचे चॅप्टर, कोणत्या चॅप्टरमध्ये काय आणि त्याच्यात कोणते कलम आहेत ह्याचे एक पूर्ण यादी त्या ठिकाणी काय करायची, बनवून घ्यायची आहे. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो. वैद्यकशास्त्रातील चांगल्या वस्तू निर्माण पद्धती का महत्वाच्या आहेत. ठीक आहे, बघा, चांगल्या वस्तू निर्माण पद्धती का महत्वाच्या आहेत म्हणजे गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस GMP वरती आहे. ठीक आहे, म्हणजे औषधशास्त्रामध्ये चांगल्या वस्तू निर्माणाची का गरज आहे, कारण की ही जीवाशी खेळ आहे. ठीक आहे, डायरेक्टली मेडिसिन आपण घेतो त्यामुळे निकृष्ट दर्जाची मेडिसिन असले नाही पाहिजे. ठीक आहे, क्वालिटी स्टँडर्ड असले पाहिजे. मग WHO GMP असेल, USFDA असेल, ICH गाईडलाईन्स असतील, ओके, त्या गाईडलाईन फॉलो केलेल्या पाहिजेत. भारताची स्वतः भारत WHO GMP पण गाईडलाईन आपल्या इंडियामध्ये आहेत जास्त प्रमाणामध्ये. ठीक आहे, USFDA वर्ल्ड वाईड आहे, तर त्याच्या गाईडलाईन जर फॉलो केल्या तर एक स्टँडर्ड मेंटेन राहतं. ठीक आहे, निकृष्ट दर्जाची औषधी ही आरोग्यासाठी घातक असतातच, तसेच त्यामुळे औषधांचा अपव्यय देखील होतो. ठीक आहे, औषधाचा काय होतो, अपव्यय देखील होतो. ठीक आहे, औषधे म्हणजे पहिल्या नंबरचाच ऑप्शन करेक्ट आहे. दुसरा काय दिले, चांगल्या दर्जाची औषधे आरोग्यासाठी घातक आहेत. उलट आहे, चांगल्या दर्जाची घातक असतात का, चांगल्या दर्जाची औषधे चांगली असतात ना. चांगल्या दर्जाची औषधे ही आरोग्यासाठी घातक तर असतातच, परत तेच चुकलं, 2 नंबरचं वाक्य इथंच चुकले. 3 नंबरचं, निकृष्ट दर्जाची औषधे ही केवळ आरोग्यासाठी घातक आहेत. ठीक आहे, निकृष्ट दर्जाची आरोग्यासाठी आहेत, त्यामुळे पैशाचा अपव्यय होत नाही. नाही, होतो. ठीक आहे, कसा होतो पैशाचा अपव्यय तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, म्हणजे काय केलं जातं बऱ्याच वेळेस, कसं पण स्टँडर्ड मेंटेन केलं जात नाही. आता स्टँडर्ड मेंटेन करायचं म्हणजे काय लागतं सांगतो. औषधी द्रव्य आणि औषध प्रसिद्ध अधिनियम संदर्भात डॅश डॅश सत्य नाही, चुकीचं. ठीक आहे, आता बघा पहिलं काय, औषधद्रव्य आणि औषध प्रसाधनाच्या संदर्भात उत्पादन पारिषद केले नाही, उत्पादन पण आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, उत्पादन आहे, सत्य नाही म्हणजे चुकीचं काढायचं आहे आपल्याला. तर हे चूक आहे, नाही केलेलं म्हणाले तर केलेलं आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी बघा अधिनियम 5 मध्ये संसर्ग आहे, चूक आहे. ठीक आहे, सॉरी, हे काय बरोबर आहे. 5 मध्ये काय कॉस्मेटिकची डेफिनेशन आहे. त्याच्यानंतर अधिनियमात औषधी द्रव्याची व्याख्या केलेली आहे, बरोबर आहे, केलेली आहे औषधी द्रव्याची व्याख्या. औषधी द्रव्य संवर्धन प्रसार अधिनियमात औषधी द्रव्य ड्रग आणि औषध मेडिसिन या शब्दाची व्याख्या किंवा त्यातील फरक स्पष्ट केलेला नाही, बरोबर आहे. ड्रग आणि मेडिसिन ह्याच्यातला एक्झॅक्ट फरक त्या ठिकाणी स्पष्ट केलेला नाहीये. ठीक आहे, हे सगळे वाक्य काय बरोबर आहे, वरचं काय चूक आहे. ठीक आहे, सत्य नाही विचारले, सत्य नाही म्हणजेच काय चुकीचं कोणते, तर 1 नंबरचं काय चुकीचं. हे गडबड होऊ शकते, सत्य नाही, अचूक, असत्य. लक्षात ठेवा, सत्य नाही म्हणजे बरोबर नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचे बघा, रुग्णालयातील औषध तज्ञ. आता हा पेपर बहुतेक समोरच्या स्टुडंटनी मराठी त्याच्यात सिलेक्ट केल्यामुळे सगळे प्रश्न मराठीत आलेले. ठीक आहे, तुम्ही शिकवतो इंग्लिशच सिलेक्ट करा फार्माच्या क्वेश्चनसाठी. ठीक आहे, तर ते मराठीत आल्यामुळे मग ते मराठीत सगळे प्रश्न पेपर तोच आपल्याला अवेलेबल झाला. रुग्णालयातील औषध तज्ञ फार्मसिस्ट खालीलपैकी कशासाठी जबाबदार नसतात. बघा, नसतात, याला लगेच लक्षात ठेवायची, तर काय अंडरलाईन करायचे, नसतात लिहिले. ठीक आहे, जबाबदार नसतात. बघा, रुग्णालयातील औषध तज्ञ हे OPD मधील रुग्णावर उपचार करण्यासाठी जबाबदार नसतात. ठीक आहे, औषध तज्ञ म्हणजेच फार्मसिस्ट हे OPD मधील रुग्णावर उपचार करण्यासाठी जबाबदार नसतात, बरोबर आहे हे वाक्य. फार्मसिस्ट जबाबदार नसतात. दुसरं, रुग्णालयातील औषध OPD मधील रुग्णावर उपचार करण्यासाठी जबाबदार असतात, चूक आहे ना. आपण उपचार करण्यासाठी जबाबदार आहेत का, नाही. वी आर कंपाऊंडिंग, डिस्पेन्सिंग, काउन्सिलिंग ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. आपण त्या ठिकाणी काय रुग्णाची ट्रीटमेंट करणार नाही हो, पण अधिकार दिला तर करू म्हणा ते पण ते आपल्याला नियमानुसार अधिकार नाहीये. ठीक आहे, म्हणजे 2 नंबर हे काय आपण ह्याला जबाबदार नाहीये. बाकी रुग्णालयातील औषध हे त्यांच्या औषध साठ्यासाठी जबाबदार असतात. साठा करणं, ड्रग स्टोरेज करणं ते आपल्याच अंडर खाली असतं अख्ख्या हॉस्पिटलचं. ठीक आहे,
त्याचा साठा आपल्याकडेच असतो. रुग्णालयातील वापरल्या जाणाऱ्या सर्व औषधाच्या पुरवठ्याचे निरीक्षण करणे. येस, औषधांचा सप्लाय पुरवठ्याचं काय करणं, निरीक्षण करणं. कोणत्या ठिकाणी सप्लाय होत नसेल तिथं काय करणं, सप्लाय करून देणं. ठीक आहे, मेडिसिन अवेलेबल करून देणं, हे सगळं काम आहे. मेन सेंट्रल फार्मसी जे असतं, ओके, आता समजा तुम्ही ॲज अ फार्मासिस्ट म्हणून लागले तर जिल्ह्याचं मोठ्या ठिकाणी तुमचं स्टोअर असतं, तिथून तुम्हाला मेडिसिन आणावं लागतं तालुक्याला. तर ते सगळे कामं आपले आहेत. ठीक आहे, पुढं बघा. फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया गव्हर्न बाय द प्रोव्हिजन ऑफ अ फार्मसी ऍक्ट इन विच इयर ऍक्ट वॉज पास. इन विच इयर वॉज दिस ऍक्ट पास. बघा, फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाची सरळ सरळ स्थापना कधी झाली असं विचारलेलं आहे. ठीक आहे, तर 1948 ला काय झालेली आहे, स्थापना झालेली आहे. ठीक आहे, 1948 ला काय झाली, त्याची स्थापना झालेली आहे. तर आता ज्या ज्या संस्था आहेत ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टच्या खाली, त्या सगळ्या म्हणजे DIC आणि फार्मसी ॲक्ट हे दोन्ही परफेक्ट करायचे. त्याच्या ज्या काही संस्था आहेत त्या आपल्याला काय करायचे तर परफेक्ट करायच्या आहेत. पुढं बघा, IPC विचारले. ओके, इंडियन फार्माकोपियल कमिशन खालीलपैकी कोणत्या वर्षापासून एक स्वायत्त संस्था. तर आत्ता रिसेंटली 2019 पासून काय स्वायत्त संस्था म्हणून हे काम करते. ओके, लक्षात घ्या, फार्मॅको व्हिजिलन्स प्रोग्राम जो आहे भारताचा, तो यांच्याच कोलॅबरेशनने चालवला जातो. ठीक आहे, फार्मॅको व्हिजिलन्स यांच्या आणि सिडिस्को, सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन यांच्या कोलॅबरेशननं. ओके, पण हे त्याच्यात मेन आहेत. यांच्याच हेडक्वार्टर गाझियाबादमध्येच त्या ठिकाणी काय फार्मॅको व्हिजिलन्स प्रोग्राम ऑफ इंडियाचं जे मेन हेडक्वार्टर आहे ते इथंच आहे. ठीक आहे, IPCचं गाझियाबादला आहे त्यांचं मुख्यालय. 2019ला ते सेपरेट स्वतंत्र स्वायत्त संस्था करण्यात आलेली. याच्या वेबसाईट बघितल्या पाहिजे तुम्ही. हे रिसेंट मधला प्रश्न आहे, अपडेट मधला पण. ठीक आहे, बघा पुढचा प्रश्न. टॅबलेटसाठी कोणते बरोबर आहे. त्या पाण्याच्या घोटाबरोबर गिळणे सोपे असते. बरोबर आहे, टॅबलेट जेव्हा आपण घेतो, ठीक आहे, तर पाण्याचं घोट किंवा दूध आपण सहजरित्या ते काय करू शकतो, घेऊ शकतो. सगळ्यात स्टेबल डोसेज फॉर्म आहे टॅबलेट. इथं अस्थिर दिले, चुकीचं आहे. सगळ्यात स्टेबल डोसेज फॉर्म काय टॅबलेट आहे. मॅक्स मेडिसिन कशात अवेलेबल असतात, टॅबलेट फॉर्ममध्ये जास्त. योग्य डोस देण्यासाठी अवघड असतात. नाही ना, ॲक्युरेट डोसिंग होतं त्याच्यातून पण मोर ॲक्युरेट डोसिंग कुठून होतं, IV मध्ये होतं. ओके, इंट्राव्हेनसली आपण सगळ्यात जास्त ॲक्युरेट डोस देऊ शकतो. तोंडावाटे घेण्याच्या सर्व प्रकारच्या डोसापैकी त्याची किंमत सर्वाधिक असते. नाही, सर्वाधिक कुठे किंमत असते. सर्वाधिक किंमत नसते त्याची. 1 नंबरचं काय बरोबर आहे. बाकीचे चूक आहेत, अवघड असतात डोस देण्यासाठी. अवघड म्हणजे जास्त IV जास्त प्रेफर आहे. सॉरी, IV कसं आहे, जास्त सोपा ॲक्युरेट डोसला. टॅबलेटमधून एखाद्या वेळेस काय असतं, जास्त डोस द्यायचं, मग कट करावं लागते, ब्रेक करावं लागते. हे चुकीचं आहे. ठीक आहे, हे तिन्ही वाक्य चुकीचे आहेत. अत्यंत अस्थिर असतात. बरोबर आहे, या गोळ्या विविध भौतिक परिस्थितीमध्ये अत्यंत अस्थिर असतात. ठीक आहे, इथं बरोबर काय अस्थिर असतात. ठीक आहे, बघा काय प्रश्न आहे. टॅबलेट साठी खालीलपैकी कोणते बरोबर आहे. त्या पाण्याच्या घोटाबरोबर गिळणे सोपं आहे, हे काय करेक्ट आहे. बाकीचं बघा, गोळ्या विविध भौतिक परिस्थितीमध्ये अत्यंत अस्थिर असतात. बरोबर, वेगवेगळ्या स्टेटमध्ये काय त्या अनस्टेबल असतात. योग्य डोस देण्यासाठी अवघड असतात. ठीक आहे, डोसला पण अडचण येऊ शकते, कारण की एक प्रॉब्लेम काय होतो, आपल्याला जर एखादा डोस कमी जास्त करायचा तर टॅबलेट ब्रेक करावं लागते. मग डोसिंग एखाद्या ॲक्युरेट जात नाही. जसं IV मध्ये ॲक्युरेट डोसिंग असतं. तोंडावाटे घेण्याच्या सर्व प्रकारच्या डोसापैकी त्याची किंमत सर्वाधिक असते. ठीक आहे, ओके, ह्याची आपण जे ओरली घेतो त्याच्यामध्ये ह्याची किमती जास्त पण असू शकतात. टॅबलेटची पूर्ण स्ट्रीप घ्यायची म्हणजे ओके तेवढी सर्वाधिक असते. चूक, हे चूक आहे. सर्वाधिक असते का, बघा लक्षात घ्या. हा प्रश्न परत मी हा प्रश्न पुढचा प्रश्न लक्षात घ्या. बघा, टॅबलेटसाठी खालीलपैकी कोणते बरोबर आहे. त्या पाण्याच्या घोटाबरोबर गिळणे सोपे आहे. बरोबर आहे. त्या विविध भौतिक परिस्थितीत अस्थिर असतात. चूक आहे.
अस्थिर नसतात, त्या सगळ्या स्टेबल असतात. ते योग्य डोस देण्यासाठी अवघड असतात. चूक आहे, योग्य डोस देऊ शकतो आपण. ओके, ॲक्युरेट डोस आपण देऊ शकतो ना टॅब्लेटमधून. समजा 100 mg ची टॅब्लेट आहे, 500 mg ची आहे, तर ॲक्युरेट डोसिंग त्याच्यातून जातं. लिक्विडमधून जात नाही ॲक्युरेट डोस. लिक्विडमधून जातो का नाही जात. IV मध्ये एकदम 100% बायोअवेलेबिलिटी आहे, मोर ॲक्युरेट IV जातो. तोंडावाटे घेण्याच्या सर्व प्रकारच्या डोसाची किंमत, टॅब्लेटची किंमतच किती असते, 5 रुपये 2 रुपये असते, जास्त किंमत नसते. म्हणून हे 3 चुकीचे, एक काय बरोबर आहे. ह्याच्या विरुद्ध ज्या गोष्टी आहेत ते सगळ्या टॅब्लेटसाठी आहेत. पुढचा प्रश्न बघा. भारतीय औषध निर्माण संस्था, इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन, औषध तज्ज्ञांना त्यांच्या सामाजिक भूमिकेची जाणीव करून देण्यासाठी कोणत्या वर्षी एक विभाग तयार केला. ओके, म्हणजे सोशल जस्टिस किंवा सामाजिक जाणीव जी आहे, ठीक आहे, किंवा सोशल फार्मसी म्हणूया आपण, ठीक आहे, त्याच्यासाठी जाणीव व्हावी म्हणून 1996ला त्यांनी काय केली, इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन एक विभाग केला. इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशनची पण माहिती राहू द्या, ठीक आहे, ते कधी स्थापन झालं, काय झालं, त्याची बेसिक माहिती ठेवा. अलेक्झांडर फ्लेमिंगने कोणत्या वर्षी मोल्ड, 1928ला आहे, म्हणजे 1928-29ला पेनिसिलियम नोटॅडम पासून त्यानं काय केलं, पेनिसिलिन काय केलं, सेपरेट आउट केलं. मग बाकीचे पण अँटीबायोटिक जे त्याचे वर्ष माहीत करून घ्या, ठीक आहे. किंवा कोणत्या अँटीबायोटिकनं कोणाचा शोध लावला, जसं वॅक्समन आहे स्ट्रेप्टोमायसिनचा, तर ते पण एक लिस्ट एक कधी बनवून घ्या. ओके, बहुतेक देश केवळ आंतरराष्ट्रीय मान्यता असलेल्या औषधाच्या आयात विक्रीला मान्यता देतात, GMP म्हणून. ओके, GMP पाहिजे. बहुतेक देश गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस बघूनच, GMP गाईडलाईन बघूनच काय करतात, मान्यता देतात. डोळे झाकून मान्यता कोणीही देत नाही. विच इज युज्ड टू रिड्यूस द बॉडी टेम्परेचर टू कंट्रोल द फिवर, काय म्हणतो त्याला आपण, अँटीपायरेटिक. ओके, बॉडी टेम्परेचर कंट्रोल करण्यासाठी. ओके, द ड्रग दॅट न्यूट्रलाइज द ॲसिड इन द स्टमक, त्याला अँटीॲसिड म्हणतो आपण. ओके, वगैरे. ॲनेस्थेटिक्स तुम्हाला माहिती आहे, ॲनेस्थेटिक्स कशासाठी वापरतो आपण, लॉस ऑफ सेन्सेशन. ओके, जनरल ॲनेस्थेटिक्स आणि लोकल, पर्टिक्युलर लोकल एरियामध्ये जर आपल्याला लॉस ऑफ सेन्सेशन विथ रिव्हर्सिबल लॉस ऑफ सेन्सेशन. ओके, दोन्ही पण रिव्हर्सिबल, आणि ह्याच्यामध्ये काय पूर्ण होल बॉडी होते जनरल ॲनेस्थेशियामध्ये, हे पर्टिक्युलर हे होतं. ते ॲनेस्थेटिकची डेफिनेशन पण लक्षात घ्या. मग इथे काय दिले, ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक, 2000 अँटीबायोटिक विच किल अ डॅश डॅश कॉजिंग मायक्रोऑर्गॅनिझम. ब्रॉड म्हणलं की वाईड, ठीक आहे. ब्रॉड स्पेक्ट्रम आलं की म्हणजे काय झालं, ते वाईड झालं, ठीक आहे. ब्रॉड स्पेक्ट्रम आलं की काय झालं, ते वाईड झालं, ठीक आहे. ब्रॉड स्पेक्ट्रम आलं की काय झालं, ते वाईड. ब्रॉड म्हणजे काय, वाईड, ठीक आहे. मग ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिकचे एक्झाम्पल करा सगळे, ठीक आहे. सगळे ब्रॉड स्पेक्ट्रमचे एक्झाम्पल, नॅरोचे एक्झाम्पल, त्यांच्या सगळ्या महत्त्वाच्या डेफिनेशन करायच्या तिथं, ठीक आहे. नॅरो ब्रॉडच्या सगळ्या डेफिनेशन करायच्या. 20व्या शतकाच्या सुरुवातीस डॅश डॅश रसायनशास्त्रज्ञांनी औषध निर्माणाची सुरुवात, औषध निर्मिती उद्योगात क्रांती घडवून आणली, असा प्रश्न आणण्यास सुरुवात केली. ओके, तर काय त्याचा आन्सर, तर बघा 20व्या शतकाच्या सुरुवातीस डॅश डॅश रसायनशास्त्राने, कृत्रिम रसायनशास्त्राने. ओके, आता बघा कृत्रिम रसायनशास्त्र म्हणजे सिंथेटिक, ओके, किंवा आर्टिफिशियल केमिस्ट्री म्हणा, ह्याने काय केलं, क्रांती घडवून आणली. म्हणजे कशी, लॅबमध्ये काय केलं जातं, ड्रग सिंथेसाइज केला जातो, ठीक आहे. म्हणजेच ते कशा येतो, कृत्रिम रसायनशास्त्रात येतो. आणि त्याच्यामुळं काय होतो, प्रोडक्शन करायला, एवढ्या मोठ्या पॉप्युलेशनला इतका सारा मेडिसिनचा सप्लाय करायचा आहे, तर ते प्रोडक्शन करण्यासाठी मदत काय होते, ह्या कृत्रिम रसायनशास्त्रामुळे काय होते, मदत होते, ठीक आहे. म्हणजे उद्योग विश्वास क्रांती त्याच्यामुळे झाली. पुढचा प्रश्न आहे बघा, टू हेल्प द पर्सन सफरिंग फ्रॉम सायकोलॉजिकल डिसऑर्डर ऑफ अ फॉलोइंग इश्यूज आर नॉट इम्पॉर्टंट, ठीक आहे. टू हेल्प द पर्सन सफरिंग फ्रॉम सायकोलॉजिकल डिसऑर्डर विच ऑफ द फॉलोइंग इश्यू आर नॉट इम्पॉर्टंट, ठीक आहे. तर व्यक्तीला सपोर्ट करण्यासाठी काय महत्त्वाचं नाही आहे, सायकोलॉजिकल. एक सायकोथेरपी महत्त्वाची आहे, त्याला डिटॉक्सिफिकेशन करणं महत्त्वाचे आहे, त्याच्यामध्ये सोशल सपोर्ट गरजेचं आहे, ठीक आहे.
डिप्रेशन त्याला देण्याची गरज नाही आहे, डिप्रेशनचा संबंध नाही आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये डिप्रेशनचा ठीक आहे इज नॉट इम्पॉर्टंट, डिप्रेशन इम्पॉर्टंट नाही आहे. बघा एक जोडे दिलेले आहे, योग्यरित्या जुळले असं विचारलेलं आहे. ओके, आता बघा प्रोटॉन पंप इनिबिटर इथं काय दिलंय, श्रवण लोप. ओके, ऐकण्याचा प्रॉब्लेम होतो का प्रोटॉन पंप इनिबिटरमुळे? नाही, ही चुकीची. ठीक आहे, दुष्परिणाम दिले, साईड इफेक्ट दिलेले. खरं तर इंग्लिशमध्ये सिलेक्ट करा, मराठीमध्ये कोणी सिलेक्ट केलं तर तुम्ही फार अडचण होते. बघा इंग्लिशमध्ये सिलेक्ट करा तुम्ही. प्रोटॉन पंप इनिबिटर काय दिलेले? ओके, श्रवण लेप, ऐकण्याचा प्रॉब्लेम नाही, त्याचा काही संबंध नाही आहे. ल्युमिउडिन मूत्रपिंडाची दुखापत नाही होते, NSAID मुळे जास्त होतं. ओके, ल्युमिउडिनमध्ये काय होतं, ऐकण्याचा प्रॉब्लेम होतो. ऐकण्याचा प्रॉब्लेम होतो. आणि मेरोपेनामध्ये मूत्रपिंडाची उकाळ नाही होत. ठीक आहे, तर इथं काय 3 ऑप्शन बरोबर आहेत. तर साईड इफेक्ट सगळे माहीत पाहिजे, पण इंग्लिशमध्येच पेपरची लँग्वेज सिलेक्ट करा. ओके, न्यूरोफार्मॅकोलॉजी स्टडीज आर द बेसिक फंक्शन ऑफ फॉलोइंग. न्यूरो म्हणजे काय, ब्रेन. ओके, न्यूरोफार्मॅकोलॉजी म्हणजे काय, ब्रेन. डेंटल फार्मॅकोलॉजी म्हणजे डेंटल ट्रीटमेंट वगैरे सगळं झालं, दाता आणि त्याच्याशी रिलेटेड सगळं आलं. ठीक आहे, इथं न्यूरोफार्मॅकोलॉजी म्हणजे काय, ब्रेन. न्यूरो म्हणजे ब्रेनचं नाव लक्षात येतं तुम्हाला. इतकं बेसिक पण आहे. सायकोफार्मॅकोलॉजी, सायको म्हणजे काय ते पण डेफिनेशन करा, सायकोफार्मॅकोलॉजी वगैरे. ओके, लिक्विड डोसेज फॉर्मचा तोटा विचारला आहे. ओके, डिसएडव्हान्टेजेस. आता काय, शीघ्रतेने अवशोषण केले जाते, हा त्याचा फायदा आहे ना. ओके, ॲज कम्पेअर टू सॉलिड लिक्विडचं ॲब्झॉर्प्शन फास्ट होतं, तो त्याचा फायदा आहे, तोटा नाही. द्रव रूपातील डोस हे स्थायी रूपातील डोसच्या स्वरूपाच्या तुलनेत कमी स्थिर असतात, हे बरोबर आहे, त्याचा तोटा आहे. स्टेबिलिटी सॉलिडची जास्त असते ॲज कम्पेअर टू लिक्विड. ठीक आहे, तेच दिलेले, लिक्विडची स्टेबिलिटी कमी असते. नवजात बालके, मुले हे डोसचा सर्वात योग्य डोसचा प्रकार आहे. ओके, बरोबर आहे, तो फायदा आहे. आपण लहान लेकरांना आणि जेडियाट्रिक पेडियाट्रिक पेशंटला लिक्विड देऊ शकतो ॲज कम्पेअर टू टॅबलेट, तो त्याचा फायदाच आहे. गोड पदार्थ आणि फ्लेवरिंग एजंट घालून औषधाच्या अप्रिय चवीला लपवले जाऊ शकतो. बरोबर, डिमास्किंग ऑफ टेस्ट केलं जातं, फ्लेवरिंग एजंट ॲड करून काय केलं जातं, टेस्टला डिमास्क केलं जातं. काही बिटर ड्रग्स आहेत, तर लहान मुलांना ते फ्लेवर वेगवेगळे अवेलेबल करून दिले जातात. बघा, म्हणजे डोसेज फॉर्म, त्याचे ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस हे सगळे तुम्हाला करायचे आहेत. डोसेज फॉर्मचे ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस. शुष्क आणि औष्णिक निर्जंतुकीकरण. ओके, क्षीण अपशिष्टावर, वेस्ट शार्पवर किमान डॅश तापमानाला 90 मिनिटाचा कालावधी असलेल्या प्रत्येक चक्रात किमान 150 मिनिटाच्या रेसिडन्स कालावधीसाठी प्रक्रिया केली जाऊ शकते. ओके, टेम्परेचर विचारले 90 मिनिटासाठी, तर 185. इथं जे स्टरलायझेशनचा चार्ट आहे. ओके, हॉस्पिटलमध्ये डिसइन्फेक्टंट तुम्हाला एक पॉईंट दिलेला आहे, तर डिसइन्फेक्टंटच्या अंतर्गतच हा पॉईंट येतो, स्टरलायझेशन डिसइन्फेक्टंट. तर तो पॉईंट तिथं करायचा. 185 तापमानाला 90 मिनिटाचा कालावधी असलेल्या प्रत्येक चक्रात 150 मिनिटाच्या रेसिडेंट कालावधीसाठी प्रक्रिया केली जाऊ शकते. 185 त्याचं तिथं आन्सर आहे. बघा, स्ट्रेप्टोमायसिन, क्लोरोमेथ्रिन काय आहे, ते अँटीबायोटिक्स आहे. इतकं सिंपल विचारले की अँटीबायोटिक्स कोणते असं विचारले. ठीक आहे, हे काय सगळे अँटीबायोटिक्स आहेत. आता बघा, व्हायरल, अँटीव्हायरल म्हणजे नेमकं डिटेल क्लास तर माहीत असलं तर बेटरच आहे, पण त्यातला बी नुसतं विचारले की अँटीबायोटिक कोणते आहेत आणि नॉर्मल. उद्या विचारतील एखादा NSAID कोणता आहे, उद्या विचारतील एखादा सायको फार्मॅकोलॉजीचा ड्रग विचारतील, डिप्रेशनचा ड्रग कोणता आहे. ठीक आहे, असं वेगवेगळं येऊ शकतं. ठीक आहे, किंवा विचारतील डेंटलचा ड्रग कोणता, डेंटलमध्ये यूज होणारा, असं पण विचारू शकतात. सायंटिफिक स्टडी ऑफ अ ड्रग अँड देअर युजेस इन द मेडिसिन इज नोन ॲज फार्मॅकोलॉजी. ओके, मेडिसिनचे युजेस वगैरे हे सायंटिफिक आहे, फार्मॅकोलॉजी. डॅश डॅश बेसिक पण चांगलं असणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळेस काय इन डिटेल जीपॅट लेवल एकदम मोठ्या लेवलचं नाही, बेसिक लेवल पण खूप माहीत पाहिजे. डॅश डॅश इज प्रोबॅबली द मोस्ट कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर इन द नोन युनिवर्स इज. बहुतेक मला वाटतं काय झालेलं की लँग्वेज या ठिकाणी आता इंग्लिशमध्ये पण प्रश्न आलेत, मराठीत पण आले ना. ठीक आहे, मराठीत प्रश्न त्याने टाकलेत, पण आपली गल्लत होऊ शकते मराठीत प्रश्नाची.
ओके, ह्युमन ब्रेन इज द मोस्ट कॉम्प्लेक्स आहे. ह्युमन ब्रेन काय मोस्ट कॉम्प्लेक्स ऑर्गन आहे. लँग्वेज, फार्मसीचे प्रश्न तुम्ही लँग्वेज कोणती जरी सिलेक्ट केली तर मला फार्मसीचे प्रश्न इंग्लिशमध्येच येणार आहेत, पण त्यांनी काही मराठीत पण दिले आहेत. ठीक आहे, शक्यतो तसं नाही द्यायला पाहिजे, कारण की आपला अभ्यासक्रम सगळं फार्मसीचं पूर्ण इंग्लिशमध्येच आहे आपलं, आणि परत ते मराठीत प्रश्न सोडवणं अवघड जातं. खालीलपैकी कोणते अन्न सुरक्षा आणि मानक उद्योगाचे उद्दिष्ट नाही? बघा, अन्न सुरक्षा प्राधिकरणाची स्थापना हो, अन्न संबंधीचे कायदे एकत्र करणे हो, विज्ञान आधारित मानके मांडणे हो, मध्यान्ह भोजन योजना मिड डे मील हे वेगळा होईल, ते काय FSSAIचं काम नाही. मिड डे मील योजना ठीक आहे, अंगणवाडीमध्ये वगैरे जे दिले जातं मिड डे मील व्हायला ते पुरवणं हे ह्यांचं काम नाही आहे. ठीक आहे, खालीलपैकी कोणत्या वर्षापासून भारतामध्ये ब्रिटिश फार्माकोपियाचे अधिकृत आला? 1885. ठीक आहे, 1857च्या नंतर लक्षात ठेवा, असं 1885 लक्षात ठेवा. काँग्रेसची स्थापना झाली होती यावर्षी 25 डिसेंबर 1825ला काँग्रेसची, त्यावेळेस ब्रिटिश फार्माकोपिया आला असं समजा, 25 डिसेंबर 1885. बघा इथं काय दिलेलं आहे, डोस डिपेंडंट टाईप 1 आहे. ओके, आणि डोस इंडिपेंडंट टाईप B आहे. तर चारीला चारी जे ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन आहेत, ADR आहेत, त्याचे सगळे टाईप्स जे आहेत ते टाईप्स आणि त्यांना काय म्हणायचं. ओके, प्रिडिक्टेबल, अनप्रिडिक्टेबल, ब्रॅझेस, काय जे सगळे टाईप्स आहेत त्याचा चार्ट तुमच्याकडे असला पाहिजे आणि त्याचं एक्झाम्पल असले पाहिजेत. नेमके काय, आता पुढच्या वेळेस एखादं एक्झाम्पल विचारतील की हे कोणत्या टाईपमध्ये येतं, कोणत्या रिॲक्शनमध्ये येतं, ॲडव्हर्स रिॲक्शनच्या कोणत्या टाईपमध्ये ती येतं असं पण विचारते. ही प्रक्रिया डॅश डॅश आहे की ज्याच्यामध्ये बॅक्टेरियल स्पोर्स अपवाद वगळतात. बघा, निर्जीव वस्तूवरील बहुतांश किंवा सर्व रोगजंतू काढून टाकले जातात. डिसइन्फेक्शन ओके डिस्क्राइब्स. ओके, डिसइन्फेक्शनमध्ये जवळपास सगळे पोर्स निघतात, फक्त बॅक्टेरियल स्पोर्स मरत नाहीत. इथंच त्यांनी दिले, पुढच्या वेळेस विचारतील, लक्षात घ्या बॅक्टेरियल स्पोर्स मरतात का, तर डिसइन्फेक्टरनं बॅक्टेरियल स्पोर्सना बाकी बहुतांश मरतात. ठीक आहे, तर डिसइन्फेक्शन कसा करतो आपण, इनॲनिमेट थिंग्स ज्या असतील, नॉन लिव्हिंग थिंग्स, फ्लोअर वगैरे हॉस्पिटलमध्ये आहेत. ओके, त्याच्यामध्ये आपण काय करतो, डिसइन्फेक्शन करतो, फ्युमिगेशन करतो त्याचं फ्लोअरचं. बघा, 1955 पासून डॅश डॅशला FDAची मान्यता मिळालेली आहे आणि तो चिकित्सालयीन व्यवहारात उपचारासाठी विकसित केलेल्या पहिल्या काही कारकापैकी एक आहे. काय, रेस्पिरिन. ओके, तर रेस्पिरिन काय आहे, काय विचारले बघा इथं, औषधाचं नाव विचारलं डायरेक्ट. ठीक आहे, 1955 मिळालेले आहे. आता इथं काय विचारलंय, इथं बाकीच्यांनी काय केले, कॅटेगरी दिलेली आहे, पण ॲक्च्युली कॅटेगरी इथं नाही आहे बसणार ना, इथं औषधाचं नाव विचारलंय. इथं काय रेस्पिरिन हेच नाव आहे, बाकीचे जर्मिसायडल, अँटीपायरेटिक, ओके, अँटीसेप्टिक ही कॅटेगरीचे नाव दिले. इथं विचारले कोणत्या ड्रगला मान्यता दिली असं विचारले, एकच ड्रग आहे इथं, रेझरप्राईन का रेस्पिरिन. ओके, मराठीमध्ये थोडं टफच जाईल. द्रव डोसचे 3 प्रकार आहेत, 2 ह्याच्यामध्ये काय असतं. ओके, मोनोफिजिक आणि बायफिजिक. ओके, बायफिजिकमध्ये इमल्शन, सस्पेन्शन येतं, बाकी इलेक्झर वगैरे लिंक्टस ते सगळे फिजिकमध्ये येतात. ठीक आहे, तर 2 ह्याच्यामध्ये त्याचं विभाजन आहे. म्हणजे डोसेज फॉर्मचा अजून काय प्रश्न आहेत पुढं, ज्यांना बॅच करायचे असेल ते जॉईन करू शकता. आपलं बुक आहे कॉम्पिटेटिव्ह फार्मा, ज्याच्यामध्ये सगळे क्वेश्चन्स पेपर आणि थेरी, महत्त्वाची थेरी आणि क्वेश्चन पेपर दिले, ते तुम्हाला ॲमेझॉनवरती उपलब्ध आहे. मला पुढं काय प्रश्न राहिले ते बघूया आपण. हे थोडंसं ऑब्जेक्शनला ठेवा, म्हणजे आन्सर त्यांनी ते दिले पण कन्फर्म मी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपमध्ये टाकतो. त्याची किंमत डोसच्या ओके मौखिक म्हणजे ओरल डोसच्या तुलनेत सर्वात कमी आहे. ओके ओके, कशाची किंमत, आता बघा टॅबलेट आहे, तुम्ही जर टॅबलेट घ्यायला पहिल्याच ह्याच्यावर लक्षात घ्या, ड्रॉपची किंमत काय असते, साधारण ड्रॉप मिनिमम म्हणलं तरी 20 रुपयापासून एक ड्रॉप आहे आणि 1000-2 हजारापर्यंत. सिरप बी साधारण 70-80 रुपयापासून पुढेच आहेत. इंजेक्शन पण खूप महाग असतात. सगळ्यात
स्वस्त काय टॅबलेट्स आहे इथं, ठीक आहे. बाकी इतर जे ओरली घेतो त्याच्या मानानं टॅबलेट सगळ्यात स्वस्त आहे. आता हे काय कुठं बऱ्याच वेळेस काय कोणत्या बुक्समध्ये किंवा ह्याच्यामध्येच असतात प्रश्न नाही, काही लॉजिकचे पण प्रश्न परीक्षेत येऊ शकतात, ठीक आहे. आता इथे दिले स्टँडर्ड दिलेले उत्पादन कोणाच्या मानकेनं, तर काय GMP, चांगलं वस्तू निर्माण पद्धत म्हणजे गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस, हे त्याचं काय करेक्ट आन्सर आहे. बघा, हा शब्द जागतिक स्तरावरती औषध निर्माणाची मांडणी दर्शनासाठी केला जातो. रुग्णाच्या थेट संपर्कामध्ये येणं, काउन्सिलिंग वगैरे, तर त्याला काय म्हणतात सामुदायिक औषध निर्माण शाळा म्हणतात, ठीक आहे. सोशल फार्मसी म्हणतात, त्याला काय म्हणतात सोशल फार्मसी म्हणतो आपण. पेशंटच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन त्यांना सगळ्या पद्धतीचं गायडन्स करणं. खालीलपैकी कोणत्या संस्थेकडून इंडियन फार्माकोपिया तयार केला जातो? बघा किती सिंपल, भारतीय इंडियन फार्माकोपियल कमिशन, जे गाझियाबाद त्याचं आहे. खालीलपैकी काय रुग्णालय चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सामान्य वैद्यकीय उपकरणाच्या यादीत मोडत नाही? उद्यान लागतं का? उद्यान गार्डन लागतं का रुग्णालय चालवण्यासाठी? प्रयोगशाळा लागते, OPD लागते, ऑपरेशन थिएटर लागतं. उद्यान लागतं का? सरळ जनरल प्रश्न आहे हा, उद्यान लागत नाही. औषधाच्या वर्गीकरणाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? ठीक आहे. प्रभावी अवयव प्रणालीच्या आधारावर औषधाचे वर्गीकरण केले जाऊ शकते. कोणते विधान बरोबर नाही विचारले, म्हणजे चुकीचं कोणते? केले जाऊ शकतं, ठीक आहे. अवयवाच्या म्हणजे सिस्टीमनुसार करतो आपण, ठीक आहे. औषधे ही ज्या लक्षणात किंवा ज्या रोगात वापरली जातात त्याच्या आधारावर बरोबर आहे. त्या डिसीजमध्ये वापरल्यानंतर ट्रीटमेंटच्या बेसवरती पण क्लासिफिकेशन केलं जातं. ग्लायकोसाइड, अल्कलाइड, स्टेरॉइड ही औषधे रासायनिक स्वरूपाचे आहेत, बरोबर आहे. केमिकल स्वरूपाचे तर आहेतच. ग्लायकोसाइड, अल्कलाइड, स्टेरॉइड ही औषधे नैसर्गिक नाही. नैसर्गिक बरोबर नाही असं केलंय. इथं काय दिलंय? बरोबर नाही. बरोबर नाही म्हणजे चूक आहे, ठीक आहे. आता बघा, ग्लायकोसाइड, अल्कलाइड आणि स्टेरॉइड ही औषधे नैसर्गिक स्वरूपाची आहेत. हे विधान तर बरोबर आहे. ग्लायकोसाइड आणि अल्कलाइड आहेत, स्टेरॉइड्स नाही आहेत त्याच्यामध्ये, ठीक आहे. बघा, प्रभावी औषध प्रणालीच्या आधारावर औषधाचे वर्गीकरण केले जाऊ शकते. अवयव प्रणाली म्हणजे सिस्टीमवरून, औषधे ही ज्या लक्षणात किंवा रोगात वापरले जातात त्याच्या आधारावर वर्गीकरण केले जाते, बरोबर आहे, केले जाते ना त्याच्या लक्षणावरती. आणि ग्लायकोसाइड, अल्कलाइड, स्टेरॉइड ही औषधे रासायनिक स्वरूपाची आहेत. हे वाक्य खरं तर चुकीचं पाहिजे. काय स्टेरॉइड नॅचरल सुद्धा असतात, पण इथे स्टेरॉइड हा शब्द दिल्यामुळं कदाचित मग लास्टचं चुकीचं आहे, ठीक आहे. इथं लास्ट ग्लायकोसाइड आणि अल्कलाइड, तुम्हाला माहिती आहे ग्लायकोसाइड आणि अल्कलाइड हे नैसर्गिक आहे, ठीक आहे. स्टेरॉइड स्टेरॉइड पण काय येतं? नैसर्गिक. स्टेरॉइड सुद्धा असतात नैसर्गिक, ठीक आहे. कारण की स्टेरॉइड बनवणं खूप टफ असतं. बघा काय स्टेरॉइड जी आहेत ना, ती स्टेरॉइडला एक स्टेटमेंट दिले. दोन जरी असले तरी स्टेरॉइडमध्ये एक स्टेटमेंट आहे स्टेरॉइडचं. काय? स्टेरॉइड इज अ मॅन मेड केमिकल, ठीक आहे. मॅन मेड केमिकल आहे, म्हणजे ग्लायकोसाइड आणि अल्कलाइड जे आहेत हे आहेत नॅचरली, स्टेरॉइड हे केमिकल आहे, ठीक आहे. हे काय मॅनमेड केमिकल आहे असं उल्लेख केला. पण लास्ट आन्सर हे चुकीचं आपण कन्सिडर करू, पण कन्फ्युजन इथंच होऊ शकतं की स्टेरॉइड आणि कारण ग्लायकोसाइड आणि अल्कलाइड नॅचरलीच आहेत, ठीक आहे. मग स्टेरॉइडमध्ये त्यांनी कन्फ्युजन केलं. सिंपल प्रश्न वाटतोय, पण बघा तुम्ही सिंपल वाटतोय पण कन्फ्युजन करणारा प्रश्न आहे, ठीक आहे. आणि त्यातल्या त्यात पुन्हा मराठीत असेल तर अजून जास्त कन्फ्युजन होईल. DNC Act 1940 was originally known as Drugs Act 1940.
ओके, आधी त्याचं नाव ड्रग्स ॲक्ट होतं, नंतर मग DNC ॲक्ट झालं, नंतर मग त्याच्यात एक रूल्स ॲड झाला 1945. ठीक आहे, अमेंडमेंट, पुन्हा त्याचे अमेंडमेंट्स आहेत, ते पण अमेंडमेंट वगैरे पण करून घ्या. एखाद्या विचारतील कोणतं त्याच्यात अमेंडमेंट नाही. ठीक आहे, हे सगळं काय झालं मित्रांनो, आपले फार्माचे सगळे ह्याच्यात क्वेश्चन आपण ॲड केले. ठीक आहे, तर लक्षात आलं ओव्हरऑल ह्याच्यावरून तुम्हाला की तुम्हाला बेसिक करायचं आहे, कम्युनिटी फार्मसी रिलेटेड पण गोष्टी करायच्यात. ओके, GMPचं व्यवस्थित करायचं आहे आणि लँग्वेज इंग्लिशच सिलेक्ट करा. ठीक आहे, कारण फार्माचे प्रश्न जर तुम्हाला मराठीत आले तर उत्तरं येत असून सुद्धा चूक होऊ शकते. कारण की मराठीतले शब्द जे आहेत, आपण सगळा अभ्यास इंग्लिशमध्ये केल्यामुळं मराठीतले शब्द कठीण शब्द आहेत. ठीक आहे, खूप कठीण शब्द जातात, कारण की सगळं इंग्लिशमध्ये वाचलं आहे आणि परत मराठीत सोडवणं टफ जातं. त्याच्यात 2-3 प्रश्न जरी चुकले तरी आपला स्कोअर कमी होऊ शकतो. म्हणून इंग्लिशच लँग्वेज सगळ्यांनी सिलेक्ट करायची आहे. आता काही प्रश्न जर मराठीत आले त्याच्यामध्ये तरी त्याला आपण काही करू शकत नाही, पण काही इंग्लिशमध्ये कंपल्सरी प्रश्न आहेतच. ठीक आहे, ठीक आहे, थांबूया आपण. थँक्यू सो मच. नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.